कसं वाटतं काका मला तुम्हाला? श्रीकर कंपनीचा 9459 बियाणं दिलेलं आहे कंपनीकडून. एकदम अतिशय उत्तम दर्जेदार बियाणं आहे. बरं आता कलर हे कलर एकदम डायरेक्ट कलर बी भारी असतो आणि पूर्णपणे भरलेला आहे. आता माझी एकदम हलकी जमीन आहे, एकदम म्हणजे काहीच जमिनीमध्ये दळ नाही. हा एकदम हलकी जमिनीमध्ये आहे बियाणं. मी राजू आप्पाकडून शेतकरी सेवाकडून ते बियाणं खरेदी केलं आणि ते बियाणं आणलं आणि त्यांच्या म्हणजे आम्ही दरवर्षी 1261 हेच टाकायचो. ह्या वर्षी बियाणं बदल केलं. त्या राजू आप्पाने सांगितलं की बियाणं यावर्षी बदल करायचं, चेंज करायचं. तर हे बियाणं अतिशय उत्तम आहे आणि अतिशय म्हणजे आमच्या इथला शेजारी येतात, इथं बांधावर कोणी बघायला येतात, इथं काही कामकाज असतात, काही कार्यक्रम असतात, ते वेळोवेळी बघतात. तर असा मका असं बियाणं कुठून आणलं? तुमच्या आजूबाजूला जेवढे मका आहेत त्यापेक्षा मका उत्तम आहे ना? एकदम उत्तम आहे. म्हणजे मका लोक कोणी बी आलं ना बाग आपल्या शेतामध्ये तर मका पाहून दंग होऊन जातात. तुम्ही आनंदी आहात? हो, एकदम आनंदी आहे. असं बियाणं आम्ही कधी वापरलं नाही. पुढच्या वर्षी बघा करा. पुढच्या वर्षी आम्ही संपूर्ण बियाणं हे वापरणार. नंतर आम्ही हायटेक कंपनीचं बियाणं वापरलं. याच्या खालीच आहे ती. अच्छा, हायटेक कंपनीचे बी मी 7 पिशव्या टाकलेल्या आहे, बॅगा टाकलेल्या आहेत. पण हे अतिशय भारी आहे. ते थोडंसं हलकंच आहे, याच्यापेक्षा निम्मा कमी आहे. आणि शेजारी आमच्या भावाचा 62-40 टाकलेला आहे. तो बी मका शेजारच्या शेजारी आहे. आणि तो बी मका हा मका आम्ही एकाच दिवशी पेरला. आणि पाणी तर यावर्षी थोडंसं पाण्याची टंचाईच होती, तरी सुद्धा अति उत्तम आला मका. मका सर्व लोकांना सांगा, मका श्रीकर सीड्सचा 9459 हो आजूबाजू शेतकऱ्यांना सांगायचं. पुढच्या वर्षी पूर्णपणे मका हाच करायला. हो, येस पेरला. चला काका, धन्यवाद.